कुंभ राशीसाठी वर्ष 2024 हे कसं असणार आहे? 2023 मध्ये ज्या समस्या तुम्हाला आल्या त्या समस्यांवर उपाय 2024 मध्ये तुम्हाला मिळणार आहे का? आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं असेल का? नशीब तुमची साथ देईल का? याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. कुंभ राशीच्या व्यक्ती या मुळातच प्रसन्न असण्यापेक्षा गंभीर असतात. नीटनेटकेपणापेक्षा अत्यंत साधेपणाची त्यांना आवड असते. बौद्धिक परिपक्वता आणि प्रापंचिक अनासक्ती असल्याने शृंगार साधने वर्ज्य असतात. कुंभ राशीच्या व्यक्तींना वाचनाची, संशोधनाची अत्यंत आवड असते. कुंभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने फार नम्र, परिपक्व तसंच सहनशील असतात. परंतु अंतर्यामी, सतत चिंतनशील, वाचनात आणि संशोधनात गडलेल्या असतात. कोणताही विषय त्या सहज आत्मसात करणाऱ्या, तल्लख बुद्धीच्या आणि उत्कृष्ट स्मरणशक्तीच्या असतात. कुंभ राशीचं वैशिष्ट्य म्हणजे समोरच्याला न दुखवताही आपलं म्हणणं खरं करणं, असा समजूतदारपणा त्यांच्याकडे असतो. साधेपणा हा त्यांचा स्थायी भाव असतो. अशा या कुंभ राशीला 2024 वर्ष आर्थिकदृष्ट्या कसं जाणार आहे? तर नक्कीच चांगलं जाणार आहे. कारण या राशीच्या लोकांना एप्रिल नंतर म्हणजे एप्रिल 2024 नंतर चांगली बातमी मिळू शकते. त्यांचा आत्मविश्वास यावर्षी वाढणार आहे. उत्पन्न सुद्धा वाढू शकतं. तुम्ही कोणत्याही प्रकारचा कारखाना किंवा गिरणी चालवत असाल तर तुम्हाला चांगल्या ऑर्डर्स, नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. परदेशातही संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकतो, जे उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. धर्मदाय कार्यातही यंदा तुमची रुची असेल. वैयक्तिक जीवनाचा विचार करता वर्ष 2024 मध्ये जबाबदाऱ्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसेल. एवढंच नाही तर व्यवसाय करणारी लोक सुद्धा यावर्षी खूप प्रवास करू शकतात. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांशी थोडासा दुरावा वाढू शकतो. संवादातील अंतरामुळे काही नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. जोडीदाराशी मतभेद होऊ देऊ नका. सासरच्या मंडळींकडूनही काही समस्या निर्माण होऊ शकतात, पण तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यात येऊ देऊ नका. लक्षात ठेवा की काही वेळा आपण आपल्या डोळ्यांनी जे पाहतो किंवा कानांनी जे ऐकतो ते सुद्धा खोटं असू शकतं. त्यामुळे सत्याचा योग्य तो तपास घेणं गरजेचं आहे. कुंभ राशीला 7.5 चालू आहे आणि त्यामुळेच काही गोष्टींमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जे लोक सरकारी नोकरीत आहेत त्यांच्या कामात वाढ होऊ शकते. अतिरिक्त कामाच्या दबावामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात. यासाठी तुम्हाला संयमाने आणि कौशल्याने पुढे जावे लागेल. या सगळ्यावर उपाय सुद्धा आहे आणि तो आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. खासगी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल. मोठे निर्णय घेताना घाई करू नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. वैवाहिक जीवनातही काही अडचणी जाणवू शकतात. ज्या लोकांच्या लग्नाला अवघे 4 किंवा 8 वर्ष झाली आहेत त्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अहंकारापासून नात्याला दूर ठेवावं लागेल आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. 2024 मध्ये विद्यार्थ्यांनाही खूप मेहनत करावी लागेल. खास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागू शकते. तसंच नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना सुद्धा सहजासहजी ते शक्य होणार नाही. प्रयत्न मात्र पूर्ण करायचे आहेत. मे 2024 नंतर कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल दिसून येतील. करिअरमध्ये काही अडथळे येऊ शकतात. राजकारणाच्या क्षेत्रात असणाऱ्यांना जनतेमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. 7.5च्या प्रभावामुळे तुम्हाला पुन्हा आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, पण तुम्ही निराश होणार नाही आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करत पुढे चालत राहाल, जी गोष्ट तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. शनी महाराज मेहनतीला फळ देतात, त्यामुळे मेहनतीला कमी पडू नका. आरोग्याचा विचार करता कुंभ राशीच्या लोकांना यावर्षी आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. जर तुम्ही शुगर किंवा यकृताचे रुग्ण असाल तर निष्काळजीपणा मागात पडू शकतो. आहाराकडे विशेष लक्ष द्या. त्याचबरोबर स्वच्छतेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा. कुंभ राशीच्या व्यक्तींना 7.5 चालू आहे आणि त्यामुळे काही समस्या जाणवतात, पण त्यावर उपाय आहे. त्यावर ज्योतिषीय उपाय बघूया. ब्रह्ममुहूर्तावर उठवून उगवत्या सूर्याचा आशीर्वाद घ्या. त्यासाठी सूर्याला जल अर्पण करा. तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये लाल चंदन टाकायचं किंवा लाल फूल टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं. या उपायाने करिअरमध्ये प्रगती होते. करिअरमधले अडथळे दूर होतात. त्याचबरोबर आर्थिक अडचणी जाणवत असतील तर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून श्री सुक्ताचं पठण करावं. त्याचबरोबर 7.5वर उपाय म्हणजे दर शनिवारी शनी चालिसाचं पठण करावं. मनशांतीसाठी चांदीच्या ग्लासामधून पाणी पिण्यास सुरुवात करा.
आणि दर सोमवारी ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. यापैकी कुठलाही एक उपाय केलात तरी सुद्धा चालू शकेल. तुमच्या समस्येनुसार उपाय निवडा, फक्त तो नियमितपणे करा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आता कुंभ राशीसाठी एक खास सल्ला. 7.5 हा शब्द ऐकून बहुतेकांची पाचावर धारण बसते. आता आपल्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडणार असा गैरसमज होतो. पण लक्षात घ्या, 7.5 ही कुणाला त्रासदायक ठरते? अहंकारी व्यक्तींना. म्हणून 7.5 मध्ये अहंकार चुकूनही करू नये. नम्र राहावं, त्याचबरोबर आपल्या कामामध्ये प्रामाणिक राहावं. 7.5च्या काळामध्ये ज्येष्ठांचा आदर करावा. खरं तर तो नेहमीच करावा, परंतु ज्येष्ठांचा अपमान करणाऱ्यांना 7.5 मध्ये त्रास होतो हे नक्की. कारण शनी महाराज वृद्ध व्यक्ती, गरीब, असहाय्य, अपंग या लोकांना छळणाऱ्यांना माफ करत नाही. म्हणूनच 7.5च्या काळामध्ये तुम्ही वृद्ध व्यक्तींची सेवा करा. तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही अनाथ वृद्ध व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा गरीब व्यक्ती यांच्यासाठी दानधर्म करा. तुमच्याकडनं जी सेवा करता येईल ती करा. त्यामुळे 7.5चा त्रास होत नाही. 7.5 आपल्याला जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देत असते. 7.5मुळे आपली आत्मशुद्धी होते. आपल्या केलेल्या सगळ्या पापांचा हिशोब 7.5 होतो असं म्हणतात. म्हणूनच पुण्यकर्म करण्याची 7.5 ही उत्तम संधी असते. त्यामुळे 7.5 बद्दल मनात कुठल्याही प्रकारचे गैरसमज आणि काल्पनिक भीती ठेवू नये. आपलं काम प्रामाणिकपणे करावं. आपल्या वागण्या बोलण्यात नम्रता असावी. समोरच्याबद्दल सहानुभूतीची भावना असावी. कुंभ राशीचा 7.5चा दुसरा टप्पा चालू आहे. प्रत्येक व्यक्तीला 30 वर्षांनी एकदा 7.5 येते. त्या 7.5 व्यक्तीला आपले खरे मित्र कोण, फसवे कोण ते समजतं. वाईट काळ आला की कोण आपल्याजवळ राहतं आणि कोण सोडून जातं ते कळतं. अशा वाईट काळातच माणसाची पारख होते. स्वतःचे गुणदोष प्रगट होतात. दुःख, संकट त्यामुळे व्यक्तिमत्व तळपून उठतं आणि पुढील आयुष्यात आपण गाफील राहत नाही. 7.5 ही एक सत्वपरीक्षा आहे. खऱ्या खोट्याचा निकाल इथेच होतो. म्हणून 7.5चा सकारात्मक दृष्टीने विचार करायचा आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात 7.5तून काय मिळतंय याचाही विचार करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं ईश्वरावर श्रद्धा ठेवायची आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. सकारात्मकतेने पुढे जाणाऱ्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास कधीच होत नाही. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.